त्याच्या पाठोपाठ पहिले पाणी पुरवठा मेरे पीछे आ जाओ। अधिकार पडणार नाही. आपण जर म्हणलं तेच विषय असेल पण गेला तर काय सांगितलं कुणाला माहिती घ्यायचं ना काही गोष्टी आपण यार त्या ना कोणता सोमवार కూడా అయింది आज आजची गोष्ट होती सोमवारचा आज मग आज सोमवार आलं ना आज जर गेलं झालं असतं ना आपलं काम तर तुम्हाला सांगत पण नाही गाडी मला फोन आला की गाडी आलं घेऊ हॅलो विषय तो नाही चालला पण मला समजा नाही तुम्ही कोणता अधिकार वापरायचा म्हणजे मला अधिकार हे बघा काय करायचं क्लिक करायचा व्हिडिओ चालू लॉक करायचा असं घ्यायचं बाजू कर रहा है फोन वाला। हाँ अफसर भाई इनको बाजू करो बाजू हटाओ इनको अब बाजूला या 2 मिनटं बाजूला बंद करायला
सामने बुलाया बोलना राहुल बैठे मैडम भी है बोलना अण्णा, महानगरपालिका इलेक्शन होऊन आता 3 महिने जवळपास उलटलेत. खरं तर सभापती पदाचे जे उमेदवार आहेत किंवा जे आता सभापती झालेले आहेत त्यांच्यासाठी केबिन, महापौरांचं निवासस्थान किंवा जे काही अत्यावश्यक घटक आहे ते अगोदरच त्याचं काम व्हायला पाहिजे होतं, परंतु ते नियोजनाअभावी झालेलं नाही. आता तुम्ही या ठिकाणी मंडप टाकून बसलेले आहे, काय नेमकं त्याचं कारण आहे? त्याचं नेमकं कारण हेच आहे की आता आमच्या सभापतीचे इलेक्शन होऊन जवळपास 1 महिना झाला, परंतु काही त्यांचे म्हणजे प्रशासकीय त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या नियोजित प्रक्रिया झालेल्या नाही. बऱ्याच गोष्टी त्यांचं काही नियोजन झालं नव्हतं, आर्थिक बजेटचा प्रॉब्लेम असेल काही, त्यामुळे काही आपलं सध्या कॅबिन वगैरे तयार झालेलं नाही. त्याच्यामुळं दैनंदिन कामकाज करण्यासाठी समजा मी स्थायी समितीचा अध्यक्ष आहे, ताई आमच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती आहे, आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन शशिकांतजी घुगे आहे. तर दैनंदिन काम करताना आम्हाला थोड्या अडचणी भासू लागल्या. त्याच्यामुळे नागरिकांसाठी जनतेसाठी काम करण्यासाठी जसं आता काल आपल्याला बघितलं असाल तुम्ही की आमच्याच प्रभागामध्ये घुगे साहेबांच्या माझ्या प्रभागामध्ये म्हणजे एका मुलीला म्हणजे कुत्र्यानं काल तिथं पण लचके तोडले. त्याच्यानंतर आपल्या चंदन जिरावर पण प्रकरण घडलं. असे दैनंदिन जे प्रश्न आहे त्या हाताळण्यासाठी आत्ताच आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांना आम्ही सर्वजण निवेदन देऊन आलो. त्याच्यात तात्काळ आम्हाला तिथं एक 4 ते 5 एकरचा तुम्ही एक शेल्टर तयार करा, प्रत्येक कुत्र्याचं निर्जंतुकीकरण तुम्ही त्या ठिकाणी येऊन करा आणि कशा प्रकारे जालना शहरातील कुत्र्यांचा विषय संपुष्टात येईल ते विषय बघा. तसंच असं प्रत्येक समजा नूतन वसाहत असेल प्रत्येक ठिकाणी जे उघड्यावर मांस विक्री होती, उघड्यावर मांस टाकते, त्याच्यामुळे काय होतं की कुत्रे सगळे एकाच ठिकाणी जमा व्हायले 400-500. त्यांचा सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी दैनंदिन कामकाज करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. कारण काम करण्यासाठी कुठेतरी आपल्याला बसणंच आहे आणि जनतेचं काम करण्यासाठी त्यात काय इथं बसलो का आणि तिथं बसलो का, आज नाही महिन्याभरात तयार होणारच सगळ्या गोष्टी त्या, पण त्यांच्याही आर्थिक अडचणी आहे, आपल्या काही प्रशासनाचा विषय नाही, त्याच्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहे. बरं, तुम्ही हा विषय कोणाकडे मांडला नाही का? आता आयुक्त सुद्धा महानगरपालिकेला आलेले आहे आणि स्थायी समिती जी तुमच्याकडे अत्यंत महत्वाची महानगरपालिका मानली जाते, पण त्यासाठी सर्वात अगोदर नियोजन पाहिजे. स्थायी समितीच्या सभापतींसाठी सर्वात अगोदर केबिन पाहिजे महापौरानंतर. मग तुम्ही तशी मागणी केली नाही का आणि त्यांनी काय सांगितलं? मागणी करायचा विषयच नाही, कारण हे तर म्हणजे पदसिद्ध विषय हा, ऑफिस असणं गाडी असणं ह्या तर त्या मिळतातच आणि त्याच्यात आपल्याला काय मागत आम्ही इथं जनतेसाठी निवडून आलो आहे. आम्हाला बाकी गोष्टीचे काही घेणं देणं नाही त्याच्यात. आज गाडी असेल काही असेल ते असलंच पाहिजे असं काही विषय नाही ना आपल्याला. आणि विषय झाला समजा आपला कामाचा, आज जे आम्ही आयुक्त मॅडम ह्या नवीन आलेल्या आता त्यांना पूर्वीचं काही माहिती नाही, अगोदर कलेक्टर मॅडमकडे चार्ज होता, त्यामुळे ह्या गोष्टी करत असताना त्याला थोडंफार त्यांची मजबुरी असतील काही किंवा बजेटची त्यांना काही कमतरता असेल किंवा नियोजन झालं नसेल, परंतु आता येणाऱ्या स्थायी समितीमध्ये आम्ही त्या मुद्दा मांडणार आहे. ज्या गोष्टी समजा कॅबिनेटसाठी काही कामासाठी आर्थिक नियोजनासाठी जर अडकल्या असेल त्याला आपण मंजूर घेऊन ते नियमाप्रमाणे काम होईल. आता काम करताना किती काम केलं फास्ट 1 महिना लागणार त्याला, पण आम्ही 1 महिन्यापासून जनतेपासून आम्ही दूर राहू, जनतेचे कामे होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला ताईनं आम्ही सर्वांनी, आणि काही जे सभापती असतील त्यांना कॅबिन नाही, आम्ही सगळेजण इथं बसणार आहे आणि नागरिकांसाठी आम्ही इथं बसलेलो आणि त्यांची वेळोवेळी आम्ही काम करणार आहे. आज प्रशासकीय काम आहे, आज स्थायी समिती म्हणलं तर एक आर्थिक काम आहे आपले, नियोजन असेल निविदा प्रक्रियेची मंजुरी असेल हे सगळं स्टँडिंग कमिटीकडे येतं आणि दैनंदिन काम करण्यासाठी आता पुढे घरी बसून तर काम करता येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहे आणि जे ज्या अडी अडचणी आता येणारी मीटिंग आता 16 तारखेला आम्ही बैठक ठेवलेली, वेगवेगळे त्याच्यामध्ये विषय येतील, आता याचे पण कॅबिनचे पण विषय येतील, ते मंजुरी आम्ही त्यात देणार आणि काम होणार. आणि दैनंदिन जे आता समजा आता बऱ्याच वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेची महापालिका झाली, आयुक्त आले सगळे आले, पण आणखी खाली आपल्याला तेवढे कर्मचारी प्राप्त झालेले नाही, त्यांच्या सुद्धा अडचणी. त्यासाठी ते एक महत्वाचे ठराव येतात येतील की आउटसोर्सिंगद्वारे आपल्याला जोपर्यंत आपला आकृतीबंध मंजूर झालेला आहे, पण जोपर्यंत शासकीय कर्मचारी आपल्याला उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही आउटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि प्रशासकीय ज्या विषय असून बदल्या आता बरेच वर्ष आले, इथं काय झालं की एका ठिकाणी कोणी 10 वर्ष नाही, कोणी 5 वर्ष नाही, कोणाची पात्रता आहे कोणाची नाही आहे,
या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं तपासणार आहे आता. आणि त्या हिशोबाने आम्ही डिपार्टमेंट विभागाला त्या बाबतीत फुलं हे पण केलं, त्यांना लेखी त्यांना निवेदन पण दिलेलं आहे, त्यांना आदेश पण दिलेले आहे की प्रत्येक विभागाकडून त्याची माहिती मागवा आणि एक बदल्याचा चार्ट तयार करा आणि प्रत्येक विभागावर तुम्ही इथं आता सध्या बदल्या करा. योग्यतेनुसार जे लोक फार वर्षांनी एका ठिकाणी त्यांना दुसरीकडे टाका आणि जेणेकरून की महापालिकेचा कारभार हा सुटसुटीत होईल, सुरळीत होईल, कुठल्या प्रकारची कोणाची मोनोपल्ली इथं राहणार नाही. त्या गोष्टी निघून जाण्यासाठी आता लवकरच प्रशासकीय बदल्या सुद्धा हा विषय आम्ही हातात घेतलेला आहे. त्याला ठीक आहे, मी माझ्या सगळ्या म्हणजे बरेच लोक इथं बऱ्याच वर्षानुवर्षे लोकलचे, त्याच्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांशी संबंध असते सगळ्याशी, ते प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी ते पर्याय लावतो. पण आता विषय हा निकष एकच ठरलेला आहे की प्रत्येक व्यक्तीची इथं बदली होणार, प्रशासकीय बदली ही नियमाप्रमाणे होणार. बर, आता या मंडपातून काम किती दिवस चालणार आणि काही विभागाचे जे केबिन आहे अधिकारी कर्मचाऱ्यांचे, तर ते सभापतींसाठी खाली करण्याचा चर्चा सुरू झाली होती, त्या अनुषंगानं पुढे काही पाऊल निश्चित उचलणार? तसा विषय नाही, कारण मी स्वतः गेलो, मला टाउन प्लॅनिंग मध्ये दिलेलं होतं. पण मी म्हणलं माझ्यापेक्षा जबाबदारी कोणाची, टाउन प्लॅनिंगची. ते रोजचे रोज त्यांचा विषय असतो, त्यांच्याकडे बांधकाम परमिशन असतात, सगळ्या गोष्टी असतात. मी इथं बसून काम करू शकतो ना, मी त्यांना आदेशच देणार आहे. त्याच्यामुळे विभागावर कोणालाही अडचणी येऊ नये, त्याच्यामुळे तिथली सुद्धा मी तिथली नाकारली त्यांची की जेव्हा माझी होईल, महिना लागेल, 2 महिना लागेल, काम करायला काही अडचण नाही ना, मी इथं बसून पण काम करू शकतो ना. अधिकारी सगळे इथंच आहे, ज्याला वाटलं त्याला आपण इथं बसून त्यांना आदेश देऊ शकतो, जे काम आपल्याला करायचं ते इथं बसू शकतो. आपला विषय काय की नागरिकांचं काम, आपल्याला नागरिकांना निवडून दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण प्रामाणिकपणाने आपल्याला काम करता यावं, हाच एक उद्देश याच्या मागे आहे. दुसरा याच्या मागे कुठलाही उद्देश नाही आणि काही नाही. आणि प्रशासनात सुद्धा याच्यात काही विषय नाही, आणि शेवटी प्रशासन आम्हीच आहोत ना. आपल्यालाही समजतं ना की आपण आता निवडून आलेलो आहे, पहिल्यांदा महापालिका झालेली आहे, इथं कुठल्या गोष्टीचं हे करताना त्याला थोडा वेळ लागणारच आहे. त्यामुळे आमच्यामध्ये एवढी म्हणजे क्षमता आहे, आम्ही महिना 2 महिने जर लागले तर हरकत नाही, आम्ही इथं बसून काम करू आणि चांगल्या प्रमाणे फक्त आम्ही नागरिकांना न्याय द्यायचा इथं प्रयत्न करू. प्रशासनाकडून थोडे हलगर्जीपणा झाला या कामामध्ये, केबिनच्या किंवा जे काय आहे, तर त्यावर तुमची नाराजी वगैरे आहे का? नाही, नाराजी असण्याचा विषय नाही, कारण प्रत्येकाचा विषय कसा अडचणीचा विषय असतो. किती दिवस इथं पहिले मॅडम, आपल्या जिल्हाधिकारी मॅडम इथं आयुक्त म्हणून होत्या, त्यानंतर त्यांची बदली झाली, नवीन आता आयुक्त आल्या. आता प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो ना, इथं काय चालू आहे, कसा विषय आहे, इथली आर्थिक परिस्थिती कशी आहे, नियोजनासाठी पैसा आहे का नाही, कॅबिन करण्यासाठी पैसा आहे का नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेतला जातो. आता आम्ही पण आलो तर आता आमचे आढावा घेणं चालू आहे सगळ्या गोष्टीचे. आता आर्थिकचा जो विषय असेल तर मलाही सगळे अधिकार आहे, त्यामुळे आर्थिकचा जो विषय असेल ते मी पण आढावा सध्या घ्यायला लागलो आणि त्यानुसार जे आपलं बजेट पाहून हे पाहून सगळ्या गोष्टी पाहून निविदा प्रक्रिया होईल आणि नंतर 1 महिन्याभरामध्ये सगळ्या कॅबिने होतील आणि तिथून कामकाज सुरू होईल. पण तोपर्यंत प्रत्येक सभापती ज्याला जसं वाटलं तसं ताई इथं आलेलं आहे, प्रत्येक जण ज्याला आता पण कॅबिन भेटले नाही, तर आम्ही इथं बसून काम करणार आहे. नागरिकाच्या कामाला इथं कुठल्याही प्रकारचा खोळंबा आम्ही इथं होऊ देणार नाही. ओके.